तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला शांती आणि मानवतेचा संदेश दिला। गौतम बुद्धांनी प्रज्ञाशील करुणा, ममता, स्वतंत्रता, बंधुभाव या मानवी मूल्यांचा समाजात प्रचार आणि प्रसार केला, असं थायलंड इथं प्रतिपादन पाली भाषेचे विशेष प्राध्यापक प्राचार्य फ्रप्लाड सरोवित अफिपन्यो यांनी केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर, पटाया इंडियन असोसिएशन आणि सोनवणे फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त वतीनं हॉटेल बँकॉक पॅलेस, बँकॉक, थायलंड इथं 7/1/2025 ते 10/1/2025 या कालावधीत पहिलं शाहू फुले आंबेडकर विश्व साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना प्राध्यापक फ्रप्लाड यांनी सांगितलं की गौतम बुद्धांनी समाजात एक क्रांतिकारी बदल केला आणि समाजाला एक नवीन विचारांचा परिचय करून दिला। त्यांच्या धर्मग्रंथांनी आणि वैदिकांच्या धर्मसंस्थेनं समाजातला एक मोठा असा वर्ग हा कायम दास ठेवण्यासाठी, गुलाम ठेवण्यासाठी धर्मग्रंथांची रचना केली, ज्याला आपण वेद म्हणतो। आपण कुणी सगळ्यांनी वेद वाचले नाही तर आपल्याला तर आता मुक्त पंख आहे, सोनटके साहेब, बापूसाहेब, आपल्या पूर्वजांना विचारलं पाहिजे, हाल काय पूर्वजांना विचारलं पाहिजे। मी जेव्हा इतिहासाची पानं वाचतो तेव्हा असं वाटायला लागतं की ही माणसं जगतच कशी काय, किड्या मुंग्यांसाठी जगत यासाठी होती की त्यांना धर्मग्रंथांनी सांगितलेलं होतं की हा जन्म तुला जो मिळालेला ते तुझ्या पूर्वजन्मीचं फळ आहे। आणि म्हणून संत चोखामेळासारखा संत सुद्धा असं म्हणाला की कृष्ण निंदा झाली होती म्हणून हा जन्म प्राप्त। खरं तर चोखामेळ्याची जी काही विठ्ठल भक्ती होती ती अतिशय सोज्वळ होती आणि प्रचंड ताकदीची होती, हे बाबासाहेबांना माहित नव्हतं काय, माहित, पण तरी बाबासाहेब महात्मा फुलेला प्रेरणा नाही मानत, चोखामेळ्याला प्रेरणा नाही, बुद्धाला, कबीराला आणि महात्मा फुलेला ते आपली प्रेरणा मानतात। काय कारण आहे त्याचं? या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात साहित्यकार डॉक्टर ऋषिकेश कांबळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन कम्युनिटी पटायाचे अध्यक्ष सुरेश राठी हे होते। संमेलनाचे आयोजन फुले शाहू आंबेडकर साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन सौंदर्य, सचिव डॉक्टर युवराज धबडगे, उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब लिहिनार, सोनवणे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब सोनवणे, उपाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, डॉक्टर राहुल मस्के, डॉक्टर प्रशांत वंजे, डॉक्टर संजीवन सोनटक्के उपस्थित होते। संमेलनाची सुरुवात बँकॉकमध्ये ग्रंथदिंडीने झाली। यानंतर प्रख्यात सिने अभिनेत्री प्रतिभा आहेर यांनी रमाई यांच्या जीवनावर आधारित एक पात्री नाटक सादर केलं। सगळीकडं माझ्या साहेबाच्या नावाचा डंका ऐकायला येत होता। मी मात्र सारं काही पाहत होते। या पाणवलेल्या डोळ्यांनी शांत उभी होते एका कोपऱ्यामध्ये, आणि हा सारा जनसमूह पाहत होते। ही सारी माणसं साहेबांच्या नावांचा जय जयकार करत होते। मन कसं भरून आलं।
भीमराव आंबेडकरांचा विजय असतो, बाबासाहेबांचा विजय असतो. या घोषणांनी सारा जनसमूह कसा कल्पलून गेला होता. साहेब आले, विदेशातनं मोठी बॅरिस्टरची पदवी घेऊन आले. लय मोठा सोहळा. आज मामांचे असते तर लेकरांचं कौतुक बघून त्याचं मन कसं भरून आलं असतं. या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर भगवान कांबळे, डॉक्टर बाळासाहेब गायकवाड, प्राचार्य हसन इनामदार, प्राचार्य माधव गादेकर, प्राचार्य अश्रू जाधव उपस्थित होते. The name of a Marathi song is Madhavan Godashi. Madhavan Godashi, Bhima तुझी वंदना. Madhavan Godashi, Bhima तुझी वंदना. शतदा हे दंडवत, शतदा हे दंडवत, शतदा हे दंडवत. रामजीच्या नंदना, मधाऊन गोडशी, भीमा तुझी वंदना. मीठ मिरची वाटताना, माय माझी पाट्यावरी. ध्यान सार ठेवलं होती, शेरभर आट्यावरी. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सिने अभिनेता दिलीप वाघ यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शंकर वाघमारे यांनी केलं. या संमेलनाला मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. प्रकाश बस्ते, हॅलो नाशिक, कळवण.